राम राम तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज पण मी असंच ब्लॉग काढून आलो, काय तर कॉन्टेंट भेटेल, काय तर दाखवेल म्हणून. आणि मी जो 10-12 ब्लॉग्स बनवून घातलं माझ्या चॅनलवरती, त्याच्यावरती ना मी एक गलती करला आलो. मला असं वाटत होतं की मी पुरा दिवसामध्ये जसं ब्लॉग काढतो ना, जसं ते मला माहिती होतं काय होणार आहे म्हणून, मी आता कुठं जाणार आहे म्हणून. तर मी ते प्रकार तुम्हाला पुरा दिवसाचाच पहिलेच बोलून टाकतो तो. आज तर मला तसं काय पण माहिती नाही आहे. तर मी बघतो आज काय काय करायचं आहे, आणि जेव्हा मी ते काम करतो तेव्हाच दाखवतो तुम्हाला मी हे करू लागलो म्हणून. बघूया तर आजचा ब्लॉग कसं राहते. मी दुसरे जण कसं प्रँक कॉल्स हे ते करतात, नाहीतर काय पण कॉन्टेंट द्यायची कोशिश करतात. माझ्यापाशी तर तसं काय पण नाही आहे. बस हेच आहे, असं शेत आहे आमचं. आणि आज इथं गटर पण आणलो. आमच्या इथं म्हैशांचा चारा आहे ना, ह्याच्यामध्ये दवा मारायचा आहे म्हणून. तर आता रोजच्या सारखंच मी आता म्हैशांना सोडतो. सोडल्यानंतरला बघूया. मला पण माहिती नाही. म्हैशांना सोडतो, त्यांना चारवतो, पोट भरून बांधतो. त्याच्यानंतरला काय होतं का नाही, काय पण वाटलं दाखवासारखं तर दाखवतो ते तुम्हाला. आता मी म्हैशांना बांधलो. हे वालं इथं हौद आहे, हे भरायचं आहे आता. हे इथं आमची जो बोरिंग आहे ना, हे जो तिथं TC राहते ते वालं बंद आहे. तिथं अजून एक आमचं अर्धा किलोमीटर, ते मी पहिले दाखवलं होतं मी माझ्या पहिल्याच्या ब्लॉगमध्ये. ते शेताला जाऊन आता तिकडलं लाईट चालू करून बघायचं आहे. इथं एक 5-10 मिनिट तिकडली बोरिंग चालू करतो. तिकडं गेल्यानंतरला आपण दाखवतो ते कसं आहे. तर आता जातो मी गाडी घेऊन तिकडं. पाऊस जाऊन केवढा दिवस झालं, एक 5-6 दिवस, तरी पण पुरा गुडघ्यानंतर पाणी आहे इकडं. आमचं कट्टा पण पुरा ओला आहे. त्या शेताला जात होतो, म्हणलं की एकदा रस्ता पण दाखवूया कसा आहे म्हणून. एकदम बेकार ते दाखवलो. हेवाली आमची बोरिंग आहे, पुरा इकडचा असा जागा आहे. इथं आमची एक बावडी आहे, बावडीच्या बाजूलाच शेत आहे. आमचे मोठे बाबाचं आणि आमचं मिळून. मी ते शेत दाखवत होतो माझं, ते ब्लॉगमध्ये तर नाही दाखवू शकलो. असं आहे, हे वालं पुरा जागा आमचंच आहे. ते वालं शेत ते आमचंच होतं. चांगलं इथं 20-25 एकर तर होतं. अजून तिकडं पण शेत आहे, एवढंच आहे. आता तेव्हाला जरा विकलं गेलो होतं म्हणून इथं मी जास्त ये जा करत नाही. बस मोटर आहे म्हणून येतो, मोटर चालू करायसाठी. नंतरला ते पण घेतो, बघा कसं होतं आहे. ते जरा लफड्यामध्ये असल्यासारखं आहे. हौद पण भरून घेतलो, हे पण केलो, ह्याच्यामध्ये दवा पण घातलो. ते 2,4-D म्हणतात. बस चाऱ्याला काय पण होत नाही. बस पत्ता जो मध्ये आहे असले झाडं, शिवबबूलचे झाडं म्हणतात. असं मध्ये जो पण पत्त्याचे झाडं दिसू लागल्यात ना, ते सगळंच जातं त्याच्यामधलं. आता हे गटर चालू करून तेवढं तेल मारून घेतो. मारल्यानंतरला भेटतो आता तुम्हाला. दवा मारून घेतलो. ह्या चाऱ्यामध्ये अर्ध दवा मारून घेतलो. अर्ध म्हणलं तर मन नाही होत होतं. आता मी आंघोळ करून येतो. आज जरा माझं लुक चेंज करायचं मन करायला मला. आता घरला गेले की अजून
आंघोळ करायचं आहे म्हणा. आंघोळ गेलं की आज हे दाढी जो आहे माझी 1 महिन्यानंतर काढावं म्हणलो आलो. त्याच्यानंतरला परत वाढवतो. दाढी राहिली तर जरा चांगलं वाटते, मगर जल्दी नाही निघाली म्हणून मी शेव करून घेऊ आलो आता. बघूया आता तर माझं तोंड असं दिसू लागलं आहे. काढल्यानंतरला कसं दिसतं का माहिती. शेतावरून आलो असं दिसलेलं आहे आता तोंड एकदम. आता मी जेवलालो आंबाड्याची भाजी आणि रोटी. भाजी रोटी होलं. आता भात डाळ जेवलालो. मी आताच आलो शेताला. जेवल्यानंतरला झोपलो होतोय एक अर्धा 1 घंटा नंतर. आज काय पण कॉन्टेंटच नाही भेटू लागलं. आता आलो शेताला, म्हशीला चारा घालतो. बघूया आता घरला गेल्यानंतरला पण काय तर भेटतंय नाही भेटत. मगर पुढे एक जाग्यावरती जाणार आहो मी. बघूया त्या दिवशी केवढं कॉन्टेंट भेटते का नाही भेटत. मी आता आलो शेतावरून. आज कॉन्टेंट काय पण नाही भेटलं तसं व्हिडिओ काढायसाठी. अजून काय तर भेटलं कॉन्टेंट तर काढतो, नाहीतर आजच्यासाठी एवढंच होतं. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. उद्या पण ब्लॉग काढतो, उद्याचा पण बघा आणि सपोर्ट दाखवा मला.